सुनंदाच्या मुलीचे प्रीतीचे नुकतेच 16व्या वर्षात पदार्पण झालं होतं. त्यामुळे सुनंदाच्या नवऱ्याने दीपकने घरी छोटीशी पार्टी अरेंज केली होती. त्यात प्रीतीचे मित्र मैत्रीण, जवळचे नातेवाईक सर्वांना निमंत्रण दिलं होतं. सुनंदा अन्नपूर्ण असल्याने स्वतःच्या हाताने पंचपक्वान्नाचे जेवण तिने बनवलं होतं. सुनंदाचा पूर्ण दिवस काम करण्यातच गेला होता. पार्टीच्या वेळेस तिला खूप थकल्यासारखं होत होतं. तरीही ती पाहुण्यारावळ्यांची आदरातिथ्य अगदी छान हसून खेळून करत होती. तरीही तिथे बायकोला बघून दीपक आला. "अगं हे काय, गबाळ्यासारखी दिसतेस. जा जरा नीट आवरून ये. तुला कळत नाही का, आज घरात पार्टी आहे आणि अशी वावरतेस तू?" सुनंदाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने तसेच गिळले आणि ती नीट आवरायला गेली. पार्टीसाठी केलेली तयारी, डेकोरेशन हे तर राहिले बाजूलाच, पण नीट बोलताही आले नाही बायकोशी दीपकला. सुनंदाची तरी काय चुकी, उठल्यापासून मुलीच्या पार्टीची तयारी एकटी करत होती, तेही घरातील कामं पाहात. 4 पैसे वाचतील नवऱ्याचे म्हणून स्वयंपाक स्वतःच पंचपक्वान्नाचा केला. पण त्याची काही किंमत नव्हती, कारण ते काम फुकट झाले होते ना. त्याची किंमत कशी असेल? सुनंदा आवरून पुन्हा नव्याने पार्टीत हसतमुख वावरत होती. पार्टी झाली. सगळी मंडळी आपापल्या घरी गेली. प्रीतीने आईला घट्ट मिठी मारली. "थँक्यू आई, आज तुझ्यामुळेच पार्टीला 4 चांद लागले. सगळे तुझ्या जेवणाची खूप तारीफ करत होते." सुनंदाला ऐकून जरा बरं वाटलं. रात्र झाली होती. सर्वजण झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सुनंदाची नेहमीप्रमाणे धावपळ. जेवण, नाश्ता, घरातील साफसफाई. तेवढ्यात रूममधून तिच्या नवऱ्याचा आवाज आला. "सुनंदा, अगं माझा रुमाल कुठे ठेवलाय गं?" काहीच आवाज न आल्याने दीपक किचनकडे बडबड करत आला. तिथेही ती नव्हती. सकाळी ही कुठे गेली तेही न सांगता? किती बेजबाबदारपणा हा. तोपर्यंत सुनंदा आली. "अहो काय झालंय? पोहे आणायला गेले होते नाश्त्यासाठी." दीपक म्हणाला, "अगं काय झालं काय विचारतेस? माझा रुमाल दिसत नाही. आणि हे काय, माझ्या ड्रेसला काल इस्त्री पण केली नाहीस? तुला दिवसभर तेवढे जमत नाही का? काय काम असतं घरात तुला दिवसभर? अशी कशी वागतेस तू?" सुनंदा शांत ऐकून घेत होती. "घ्या, मी लगेच करून देते इस्त्री." आदल्या दिवशीच्या धावपळीत तिला वेळच मिळाला नव्हता. तिची काही चुकी नव्हती. "दीपक, राहू दे. आता मला उशीर होतोय." दीपक तनतन करत निघून गेला. "आई, आई इकडे ये." प्रीतीने आवाज दिला. "माझा पिंक ड्रेस दिसत नाही. कुठे ठेवला आहे? आणि किती वेळा सांगितलं माझ्या कपाटाला हात लावत जाऊ नको म्हणून." "माझं मी आवरत जाईन." सुनंदाने कपाटात हात घालताच तिच्या हाताला ड्रेस लागला, कारण तिने प्रीतीच्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून ठेवल्या होत्या. मुलीचं बोलणं ऐकून सुनंदा तिलाही न बोलताच काम करायला निघून गेली. सुनंदा पोहे वाढत होती. दीपक, प्रीती नाश्ता करायला बसले. प्रीती म्हणाली, "आई काय गं हे रोज रोज तेच नाश्त्याचे पदार्थ पाहून कंटाळा आलाय. घरातच असतेस तर शिकत जाणं जरा चायनीज, पिझ्झा असे पदार्थ. तुला काय काम असतं नाही तरी दिवसभर." मुलीचं बोलणं बघून सुनंदाला खूप राग आला. तरीही सकाळी कटकट नको म्हणून ती शांत बसली. दीपक लगेच प्रीतीची बाजू घेत म्हणाला, "बरोबर बोलते." नवऱ्याचं बोलणं बघून तिला राग आणखीच असह्य होत होता. तरीही तिने तो गिळला आणि कामाला लागली. दोघांचं बोलणं पाहून सुनंदाला आता खूप वाईट वाटत होतं. संध्याकाळी जेवताना सुनंदाने दोघांना सांगितलं, "उद्यापासून स्वतःची कामं स्वतः करा. ऑफिसला जाताना काय लागतं ते तुम्ही बघायचं. आणि प्रीती तूही. आता तू मोठी झाली आहेस. तुला जे पाहिजे ते तू तुझं बनवत जा. मला जे आवडेल ते मी करेन. मला जे वाटेल तेच मी करेन. माझी अपेक्षा ठेवू नका." सकाळी सुनंदाने उपमा केला. ती नाश्ता करत डायनिंग टेबलवर बसली. शेजारीच उपम्याची डिश नवऱ्यासाठी ठेवली. दीपकनेही काही न बोलता गुपचूप खाल्ला. त्याने आज स्वतःच्या हाताने स्वतःच्या वस्तू घेतल्या होत्या. बायकोचं वागणं त्याला चांगलं खटकत होतं. प्रीतीला कॉलेजला जायचं होतं. "आई, माझा नाश्ता." "सुनंदा, हे बघ करून ठेवलाय. तुला आवडत नसेल तर हाताने बनवून खा. माझी काही हरकत नाही." प्रीती उपमा घेऊन गपचूप खाऊ लागली. प्रीती कॉलेजला निघून गेली. नवराही काही न बोलताच निघून गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी प्रीती कॉलेजमधून आली. तिच्याबरोबर
तिच्या काही मैत्रिणी होत्या. प्रीतीच्या कपड्यांच्या कपाटाकडे लक्ष जाताच त्यातील एक जण म्हणाली, प्रीती, किती अस्ताव्यस्त तुझं कपाट ग. माझ्या घरात माझ्या आईबाबांना नाही जमत असा गलिच्छपणा. प्रीतीला कळून चुकलं होतं. ती आईला किती चुकीचं बोलली. मैत्रिणीसमोर तिला लाजल्यासारखं झालं. सुनंदा नुकतीच बाहेरून बारशाचा कार्यक्रम आटपून आली होती. त्यामुळे तिलाही कंटाळा आला होता. फ्रेश होऊन सुनंदा बाहेर आली तर प्रीतीच्या मैत्रिणी होत्या त्यांच्याकडे पाहून ती हसली आणि किचनकडे गेली. प्रीती म्हणाली, आई, माझ्या फ्रेंडसाठी काहीतरी बनव ना. बरं, बनवते, सुनंदा हसत म्हणाली. सुनंदाने छान दडपे पोहे आणि चहा बनवला. कारण संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तिला करायची होती आणि प्रवासामुळे तिलाही थकवा आला होता. सुनंदा दडपे पोहे आणि चहा त्यांना घेऊन आली. ते पाहून प्रीतीची मैत्रीण शैला म्हणाली, हे काय प्रीती, तू तर म्हणाली माझी आई अन्नपूर्णा आहे. हे काय दडपे पोहे बनवलेत? मला काहीतरी छान चटपटीत वेस्टर्न फूड खायचं होतं. ते ऐकून प्रीतीला राग आला. आई, किती वेळा सांगितले तुला दुसरेही पदार्थ शिक म्हणून. घरात बसून तुला तेवढंही होत नाही का? तूच खा हे. आम्हाला नको. चल, आपण बाहेरच काहीतरी खाऊ. सगळा मूड गेला. असं म्हणत प्रीती रागातच बाहेर पडणार तोच सुनंदाने थांबवलं. थांब, माझंही ऐकून घे प्रीती. मीही बाहेरून प्रवास करून आले आत्ताच. मलाही थकल्यासारखं झालं आहे. तू मला म्हणत असतेस ना, घरात तर असतेच म्हणून. पण हा त्याग मी फक्त तुझ्यासाठीच केलाय प्रीती. मी सिव्हिल इंजिनियर आहे. मला त्या काळी भक्कम पगारही होता. पण तू पोटात वाढत होतीस आणि डॉक्टरांनी मला बेड रेस्ट सांगितली. मला नाईलाजास्तव नोकरी सोडावी लागली. तुझ्या येण्याने मी खूप आनंदात होते. तुझा जन्म झाला आणि माझ्यातली मी हरवले. तुझी काळजी घेण्यात तेल घालून घेत होते. कोणाच्या भरोशावर मला तुला ठेवायचं नव्हतं. मी तुझी जन्मदात्री दिवसरात्र तुझ्या संगोपनात घालवले. तुला वाढताना बघताना जगाचा विसर पडला. मी मलाच विसरले. तू आजारी पडलीस की दिवसरात्र तुझ्यापाशी जागून काढले. खोकला आला तर काढा, तर कधी ताप आला तर गार पाण्याच्या पट्ट्या. असं करत तुला मोठं केलं. तुला काय आवडतं, तुला काय नाही आवडत, बघता बघता मला काय आवडतं हेच मी विसरून गेले. हो, मी स्वीकारलं गृहिणीपद, ज्यात फक्त त्याग असतो. मला लाज वाटते माझीच. मी तुझ्यासारख्या मुलीसाठी त्याग केला, जिला आईची काही किंमत नाही. मी घरात असते म्हणून माझ्याकडून सगळ्यांच्या अपेक्षा. मी मात्र अपेक्षा कोणाकडूनही काही करायच्या नाहीत. तुला वाटतं ना मला घरात काय कामं असतात, तर उद्या सकाळी कामं तू करायची. आज मला पश्चाताप होतोय. त्यावेळी मी खूप चुकीचा निर्णय घेतला. सुनंदा रडत होती. रागामध्ये ती खूप काही बोलून गेली. दीपकही हे सगळं ऐकत होता. त्यालाही त्याच्या बायकोची किंमत कळाली. घरात बसल्यावर त्याच्याही नजरेत तिची किंमत कमी झाली होती. प्रीतीला आईचं बोलणं ऐकून खूप रडायला आले. प्रीतीने आईचे पाय धरले. मैत्रिणींसमोर आईची माफी मागू लागली. आई, माफ कर, माझं चुकलं. माफी नको मागूस. माझा एकदा विचार कर. मी एक माणूसच आहे. तुम्हाला जशा माझ्याकडून अपेक्षा आहेत मलाही आहेत ना. सगळं करून जर माझी किंमत शून्य असेल तर माझ्या मनाला किती वाईट वाटत असेल. प्रीतीने सगळ्या मैत्रिणींना घरी जायला सांगितलं. दीपकही सुनंदाजवळ आला. त्याने तिला सॉरी बोलले. संध्याकाळी सर्वांनी मिळून कामं केली. आज सुनंदा खूप आनंदात होती. कारण खूप दिवसापासून मनात ठसठसत असणारं दुःख आज निघून गेलं होतं.